नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्मार्ट स्पीक या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण टू बी बद्दल शिकणार आहोत. टू बी प्रेझेंट हे जे टू बी आहे ते प्रेझेंट टेन्स मध्ये त्याचे कुठले फॉर्म्स असतात आणि कुठली सेंटेन्स या टू बी प्रेझेंट मध्ये असतात तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आपण रिकॉल करू मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं बघा. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण टू बी, टू हॅव आणि टू डू मध्ये डिफरन्स पाहिला होता. टू बी आणि टू हॅव चे कुठले सेंटेन्स असतात तर ज्याच्यामध्ये वर्ब अब्सेंट असतं ती टू बी आणि टू हॅव ची सेंटेन्स असतात, आणि ज्याच्यामध्ये वर्ब प्रेझेंट असतं ती टू डू ची सेंटेन्स असतात. हे आपण पाहिलं होतं. मग टू बी टू हॅव मध्ये वर्ब अब्सेंट असतं तर मग त्या सेंटेन्स मध्ये काय असतं तर बघा, टू बीच्या सेंटेन्स मध्ये काय असतं, आपण सब्जेक्टच्या क्वालिटी सांगतो. जो सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट असतो, डुअर ऑफ ऍक्शन, त्याची क्वालिटी सांगतो. या तो त्याचं प्लेस, ठिकाण सांगतो, या तो त्याचं प्रोफेशन सांगतो. हे आपण टू बी मध्ये सांगतो. आणि टू हॅव मध्ये काय सांगतो, त्यात पण वर्ब अब्सेंट असतं, आणि याच्यामध्ये आपण ओनरशिप म्हणजे आपण एखाद्या याची मालकी सांगतो. तर बघा, जर तुम्हाला हे टू बी, टू हॅव आणि टू डू काय असतं वगैरे माहित नसेल तर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघा, आणि नंतर हे टू बी प्रेझेंट पाहण्यासाठी या. तर बघा, आपण याच्यामध्ये आता टू बी प्रेझेंट डिटेल मध्ये पाहणार आहोत की त्याची फॉर्म्स कुठले असतात, हेल्पिंग वर्ब आपण प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी साठी कुठले यूज करतो, त्याचे काही एक्झाम्पल बघणार आहोत. तर बघा, पहिले आपण पाहू टू बी प्रेझेंट. बी म्हणजे काय? व्हॉट इज बी? बी मीन्स असणे. बी मीन्स व्हॉट? बी मीन्स असणे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय सांगतो, लास्टच्या व्हिडिओमध्ये आता आपण रिकॉल केलेलं, टू बी मध्ये आपण सब्जेक्टची क्वालिटी सांगतो. क्वालिटी तर तुम्हाला माहितीच आहे. तर आणखी काय सांगतो बघा, प्लेस. प्लेस क्वालिटी म्हणजे काय तर ऍडजेक्टिव्ह येणार नाही का. आणखी काय सांगणार, प्लेस त्याचं ठिकाण सांगणार, ते प्रिपोजिशनचा यूज करतो आपण, पुढे बघणार आहोत. क्वालिटी प्लेस, या तो प्रोफेशन. प्रोफेशन सांगणार आपण सब्जेक्टचं. टू बी मध्ये काय असतं, एक तर क्वालिटी सांगणार, प्लेस सांगणार आणि प्रोफेशन. पण ही जे क्वालिटी, प्लेस आणि प्रोफेशन प्रेझेंट टेन्स मध्ये कसं सांगायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, टू बी फर्स्ट ऑफ ऑल आपण काय घेऊया, याची डेफिनेशन. तर टू बी असतं काय प्रेझेंट टेन्स मध्ये, पण त्याची डेफिनेशन पाहू. तर आपण मागे पाहिलेलं आहे बेसिक वर्ड ऑर्डर. इंग्लिश सेंटेन्स मध्ये बेसिक वर्ड ऑर्डर काय असते, कुठलं पण सेंटेन्स मध्ये जे शब्द असतात त्यांचा क्रम काय असतो, सिक्वेन्स काय असतो, आपण ते पाहिलं होतं. तर काय असतो सिक्वेन्स? बरं, काय असतो बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सेंटेन्स स्टार्ट विथ सब्जेक्ट, आफ्टर दॅट वर्ब, आणि लास्टला काय असतं, ऑब्जेक्ट. तर या सिक्वेन्स मध्ये हे स्ट्रक्चर असतं कुठल्या पण इंग्लिश सेंटेन्स मध्ये. तर आपण त्याची डेफिनेशन बघणार आहे. म्हणजे बघा, सेंटेन्स स्टार्ट होतं सब्जेक्टनी, मग आपण हे टू बीचे सेंटेन्स पण स्टार्ट होणार आहे सब्जेक्टनी. सेंटेन्स स्टार्ट होणार सब्जेक्ट. सब्जेक्ट पुढे काय असतं बघा, सब्जेक्ट आहे बेसिक ऑर्डर मध्ये, पुढे असतं वर्ब. पण मी तर सांगितलेलं टू बीच्या सेंटेन्स मध्ये काय असतं, वर्ब अब्सेंट असतं. मग इथे काय घेणार आपण, सब्जेक्ट नंतर तर वर्ब आहे इथे बघा बेसिक ऑर्डर मध्ये, पण याच्यामध्ये टू बी मध्ये तर वर्ब अब्सेंट असतं. मग त्याच्या जागेवर आपण घेतो बघा, हे जे वर्ब आहे ह्याचे दोन फॉर्म असतात, एक असतं हेल्पिंग वर्ब अँड सेकंड मेन वर्ब. तर हे जे टू बीचे सेंटेन्स आहेत याच्यामध्ये आपण काय घेतो, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब घेतो, मेन वर्ब घेत नाही. ऍक्शन नसते, काम नसते टू बीच्या सेंटेन्स मध्ये, फक्त आपण क्वालिटी, प्लेस अँड प्रोफेशन सांगतो. सो बिकॉज ऑफ दॅट वी टेक हेल्पिंग वर्ब. ओके. तर बघा, मग टू बीचं हेल्पिंग वर्ब असतं प्रेझेंट टेन्स मध्ये इज. बघा, मग काय झालं, सब्जेक्ट इज, पुढे काय, ऑब्जेक्ट. मग इथे ऑब्जेक्ट असतं समथिंग, म्हणून घेऊ आपण काहीतरी. ऑब्जेक्ट काय असणार, काहीतरी असणार, मीन्स समथिंग. बघा, आपली डेफिनेशन झाली टू बी प्रेझेंटची, सब्जेक्ट इज समथिंग. ह्याचा मिनिंग काय होणार बघा, सब्जेक्ट मीन्स काय, करता. सब्जेक्ट मीन्स करता, समथिंग म्हणजे काहीतरी. काहीतरी. आणि प्रेझेंट टेन्स म्हणजे काय येणार याच्यात, आहे. आहे. मग बघा, आपली डेफिनेशन झाली, सब्जेक्ट इज समथिंग. टू बी प्रेझेंट काय असतं, सब्जेक्ट इज समथिंग. वर्ब नसतं, काम नसतं याच्यात, काहीतरी करत आहे किंवा असं काही येत नाही याच्यात, फक्त काय येणार, तो स्वतः काहीतरी आहे. ही झाली डेफिनेशन. आता बघूया याचे हेल्पिंग वर्ब कुठले असतात. ह्याच्यामध्ये आपण हेल्पिंग वर्ब कुठली यूज करतो. आता इथे तर हेल्पिंग वर्ब तुम्हाला सांगितलेलं, हे वर्ब यूज करतो सब्जेक्ट नंतर. मग कुठली कुठली हेल्पिंग वर्ब असतात टू बी प्रेझेंट मध्ये बघा. टू बी प्रेझेंट मध्ये आपली हेल्पिंग वर्ब असतात एम, इज, आर. एम, इज, आर. आणि जे एम, इज, आर आहे, हे जे तीन आहेत हेल्पिंग वर्ब, या तिन्हींचा मिनिंग सेमच होतो. काय असतो, एक तर आहे कुठे येतो, या तो आहोत, या तो
आहेत, आहेत, आहे, आहोत, आहेत. तर बघा हेल्पिंग वर्ब कुठली घेतो आपण टू बी प्रेझेंट मध्ये? एम, इज, आर. याचा मिनिंग होतो आहे, आहोत, आहेत. बरं आता कुठलं हेल्पिंग वर्ब कुठे घेणार? तर बघा हे डिपेंड असतं सब्जेक्ट वरती. सब्जेक्ट कसं आहे त्याच्यावरती डिपेंड असतं की कुठला हेल्पिंग वर्ब घेणार. बघा जर सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट जर आय असेल तर त्याच्या बरोबर येणार एम. एम कोणासोबत घेणार? सेंटेन्स मध्ये जर सब्जेक्ट जर आय असेल तर त्याच्यासोबत एम इज आर पैकी येणार आय. त्याच्यानंतर बघा जर सब्जेक्ट सिंगुलर असेल, सिंगुलर म्हणजे एक असेल, सिंगुलर एक वचनी असेल सब्जेक्ट. अ नाउन आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेलं की व्हॉट इज सिंगुलर नाउन? अ नाउन दॅट इंडिकेट वन पर्सन और वन थिंग इज कॉल्ड सिंगुलर नाउन. मग जर सब्जेक्ट सिंगुलर असेल, एक वचने असेल तर त्याच्यासोबत घेणार आपण इज. सब्जेक्ट सिंगुलर असेल तर. पुढे बघा आर. आता आर कोणासोबत घेणार? बघा एम घेतला आहे सोबत, इज कुठे घेतलेलं? सिंगुलर सब्जेक्ट सोबत. मग आर कोण राहिलं? बघा प्लुरल राहिलं. प्लुरल मीन्स वन प्लस, मोर दॅन वन. एकापेक्षा जास्त जर सब्जेक्ट असतील तर तिथं घेणार आपण आर. तर बघा आपण डेफिनेशन बघितली, हेल्पिंग वर्ब बघितली. बघा काय आपण प्रोनाउन लिहू आणि कुठल्या प्रोनाउन बरोबर कुठल्या हेल्पिंग वर्ब यूज करतो आपण ते बघू. काही सब्जेक्ट घेऊया बघा. कुठली? आय, ही, शी, इट, यू, वी अँड दे. दीज आर दी सम सब्जेक्ट. हे आपण काही सब्जेक्ट घेतलीत. त्याच्यानंतर आपण एखादं काहीतरी एक सपोज सिंगुलर असा सब्जेक्ट असेल, असा एखादा सिंगुलर सब्जेक्ट असेल, या तो एखादा प्लुरल सब्जेक्ट असेल. प्लुरल मीन्स मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त असेल. जर असे सब्जेक्ट असले तर कुणासोबत काय घेतो बघा. बघा आय, ही, सी, इट, यू, वी, दे हे आपण काही प्रोनाउन घेतली आणि प्रोनाउन काय असतात तर सब्जेक्ट म्हणून काम करतात. तर बघा आय बरोबर काय घेतो आपण? एम. मग काय होणार? आय एम. आय एम. पुढे बघा तुम्हाला माहिती आहे ही, सी, इट आपण प्रोनाउनच्या व्हिडिओ मध्ये बघितले होते. हे सर्व कोण येतं? सिंगुलर आहे. ही मीन्स तो, सी मीन्स ती, इट मीन्स तो ती. यूज फॉर नॉन लिव्हिंग. मग हे झाले ही, सी, इट कसे सिंगुलर. आणि सिंगुलर सोबत काय घेतो? इज. मग इथे काय येणार? ही इज, सी इज, इट इज. पुढे बघा यू, वी, दे काय येतं? प्लुरल येतं. हे आहेत प्लुरल हे तर आहे सिंगुलर आणि हे आहेत प्लुरल वन प्लस. आणि एकापेक्षा जास्त असेल तर त्याच्यासोबत घेतो आपण आर. आर. मग यू आर, वी आर, दे आर असं होणार. बघा पुढे एक पर्सन असेल तर एक असेल तर काय घेणार आपण? इज. मग काय आलं? एक पर्सन असेल तर इज. सपोज इथं टीचर असेल एक तर टीचर इज. सपोज रमेश असेल तर रमेश इज. अनुज असेल अनुज इज. आता पुढे बघा मोर दॅन वन, एकापेक्षा एक प्लस आहे, दोघं जर आहेत. मग दोघांसोबत काय घेणार? वन प्लस असेल तर त्याच्यासोबत आपण घेतो आर. मग काय झालं? हे आर. मग इथं जर डॉक्टर असेल तर येणार डॉक्टर इज. आणि इथं डॉक्टर्स दोन झाले, डॉक्टर्स एकापेक्षा जास्त, मग तिथे येणार डॉक्टर्स आर. ओके. इथं सपोज अनुज असेल तर अनुज इज येईल. पण इथं दोन असतील अनुज अँड आरुष, मग दोघं झाले अनुष अँड आरुष. मग दोघं असतील तर येणार अनुज अँड आरुष आर. तर बघा आपण पहिले डेफिनेशन बघितली. टू बी मध्ये काय असतं? सब्जेक्ट इज समथिंग, करता स्वतः काहीतरी असतो, त्यात वर्ब नसतं, काम नसतं. पुढे हेल्पिंग वर्ब बघितले एम, इज, आर. पुढे नंतर पाहिलं की कुठलं म्हणजे मग एम इज आर आपण कशावरती डिपेंड आहे सेंटेन्स मध्ये कुठलं घ्यायचं तर सब्जेक्ट कसा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की कुठल्या हेल्पिंग वर्ब येणार. मग कुठल्या हेल्पिंग वर्ब बरोबर कुठला कसा सब्जेक्ट असल्यावर कुठल्या हेल्पिंग वर्ब येतं आपण ते पाहिलं. आता पुढे बघूया आपण स्ट्रक्चर. स्ट्रक्चर हे जे टू बी प्रेझेंट आहे याची स्ट्रक्चर काय असते? जे सेंटेन्स असतं त्याचं स्ट्रक्चर काय असतं? तर बघा मी अगोदरच सांगितलेलं तुम्हाला सेंटेन्स स्टार्ट होतं. बेसिक ऑर्डर बघा काय? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. बघा मग हे पण टू बीचं सेंटेन्स पण स्टार्ट होणार सब्जेक्टनेस. कशाने स्टार्ट होणार? हे सब्जेक्टने प्लस त्याच्यानंतर काय असतं? वर्ब असतं. बघा बेसिक ऑर्डर मध्ये वर्ब आहे पण इथे तर वर्ब अब्सेंट असतं, मग त्याच्या जागेवर आपण घेतो हेल्पिंग वर्ब. मग बघा हेल्पिंग वर्ब कुठलीत आपली? एम, इज, आर. सब्जेक्ट प्लस एम, इज, आर. आता हे कुठलं घ्यायचं एम, इज, आर पैकी? हे डिपेंड कशावरती? सब्जेक्ट वरती. सब्जेक्ट आय असेल तर एम येणार, सब्जेक्ट सिंगुलर असेल तर इज, and if subject is plural then we take are. ओके. पुढे बघा सब्जेक्ट लिहिला,
देन हेल्पिंग वर्ब लिहिले, वर्ब लिहिलं, आता राहिलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय, आपण समथिंग जे काहीतरी असणार इथं समथिंग. आता बघा हे जे समथिंग आहे, हे जे समथिंग आहे, सब्जेक्ट तर काय येणार, एकतर नाऊन. सब्जेक्ट कोण असतो सेंटेन्स मध्ये, एकतर नाऊन असेल. सब्जेक्ट कोण असणार, एकतर नाऊन असेल. नाऊन मीन्स काय, रमेश असेल, अनुज असेल, शुभम असेल, गौरी असेल, काही पण मीन्स काय, नाऊन काय असणार, सब्जेक्ट. एखादं नाव असू शकतं सब्जेक्ट. आणखी काय असू शकतं, एखादं प्रोनाऊन असेल सब्जेक्ट. एकतर नाव असेल किंवा नाम असेल किंवा सर्वनाम असेल. आय असेल, तो, ती, ही, सी, इट, यू, दे, हे एखादं प्रोनाऊन असेल. बघा जर सिंग्युलर असेल तर ह्या जर पैकी काय, आय असेल तर ऍम येईल, प्रोनाऊन असेल तर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर इज येईल, प्लुरल असेल तर आर येईल. पण हे समथिंगच्या जागेवर काय येणार बघा, आता या समथिंगच्या जागेवर एकतर क्वालिटी येईल, एकतर क्वालिटी येणार. क्वालिटी असेल, ही स्मार्ट बॉय, स्मार्ट, क्वालिटी आली. या तो प्लेस येईल, ठिकाण येईल. या तो काय येईल, प्रोफेशन येईल. आय एम डॉक्टर, आय एम टीचर, एकतर असं प्रोफेशन येईल. तर बघा आपण स्ट्रक्चर बघतोय. टू बी प्रेझेंटचं काय असतं, सब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस समथिंग. सब्जेक्ट तर एकतर नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल. सिंग्युलर असेल तर इज येणार हेल्पिंग वर्ब, प्लुरल असेल तर आर येणार. आणि समथिंगच्या जागा एकतर क्वालिटी येणार, या तो प्लेस येणार, या तो प्रोफेशन येणार. क्वालिटी म्हणजे काही नाहीये, ऍडजेक्टिव्ह असतं. पुढे बघा आपण ह्याची काही एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल, हे जे टू बी प्रेझेंट आहेत ना, याचे काही आपण एक्झाम्पल पाहू. तर बघा याच्यामध्ये वर्ब अब्सेंट आहे, फक्त आपल्याला वर्ब घ्यायचं नाही, बाकी एकतर क्वालिटी येणार, प्लेस येईल किंवा प्रोफेशन येईल. तर बघा हे सर्व आपण अगोदर सब्जेक्ट, बघा स्ट्रक्चर मध्ये पहिले लिहितो सब्जेक्ट. मग हे सर्व सब्जेक्ट आपण इकडे घेऊया. हे सर्व सब्जेक्ट आहे त्याच, हे इकडे घेऊ. आय, इकडनं लिहू थोडस बाजूने, आय, ही, पुढे कुठला आहे, शी, पुढे नेक्स्ट इट, नेक्स्ट यू, नेक्स्ट वी, नेक्स्ट दे, नेक्स्ट. बघा एखादा सिंग्युलर आपण नाव घेऊ, ते जे आपण इकडे सिंग्युलर घेतले त्याच्या जागेवर काहीतरी नाव घेऊ. सपोज अनुज. पुढे बघा एकापेक्षा जास्त असतील तर मग काय घेणार, सपोज अनुज अँड आरुष घेऊ. अनुज अँड आरुष. आणखी पुढे एखादं सपोज डॉक्टर घेऊ, डॉक्टर. डॉक्टर. बघा हे सर्व आपण काय लिहिले, तर पहिले काय बघा स्ट्रक्चर मध्ये पहिले सब्जेक्ट असतो, मग आपण हे सर्व सब्जेक्ट लिहिले. बघा सब्जेक्ट कोण असतो, एकतर नाऊन असेल, आय, ही, सी, इट, यू, दे, असं एखादं प्रोनाऊन असेल. यात नाऊन असेल, जसं की अनुज, डॉक्टर, अनुज अँड आरुष, असं काहीतरी काय असणार, नाऊन असेल. हे झाली सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर असतं हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब कशावरती डिपेंड आहे, हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट कसा आहे, सब्जेक्ट वरती डिपेंड आहे, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. मग बघा आय, आय असेल तर कुठला हेल्पिंग वर्ब घेणार, बघा आय बरोबर घेतो एम. आय इकडे बघा, आय एम. बघा आय मीन्स काय, मी, अँड एम मीन्स आहे. ह्याचा मिनिंग झाला मी आहे. मग आपली डेफिनेशन काय होती, सब्जेक्ट इज समथिंग, करता स्वतः काहीतरी आहे. मग बघा आपल्या इकडे फॉर्म काय झालेलं, आय म्हणजे मी, एम मीन्स आहे, मी आहे, करता स्वतः काहीतरी आहे. झालं का प्रूफ आपली डेफिनेशन, आय एम. पुढे बघा ही मीन्स तो, सिंग्युलर असतो. सिंग्युलर बरोबर बघा ही, सी, इट हे सिंग्युलर आहेत, यांच्या बरोबर घेतो इज. या तिन्ही सोबत पण घेणार आपण, ही इज, सी इज, इट इज. हे झालं ओके. मग बघा ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, इट म्हणजे नॉन लिव्हिंगला यूज करतो, आणि इज म्हणजे काय आहे. मग काय झालं, ही इज तो आहे, सी इज ती आहे, इट इज तो ती आहे. पुढे बघा यू, वी, दे. यू, वी, दे काय प्लुरल आहेत, मीन्स एकापेक्षा जास्त आहेत, त्यासोबत घेतो आपण आर. मग काय झालं, यू आर, वी आर, दे आर. बघा यू म्हणजे तू, तुम्ही, आणि आर म्हणजे आर मीन्स व्हॉट, आहे किंवा आहोत. मग काय झालं, तुम्ही आहात किंवा आहेत. वी आर, आम्ही किंवा आपण आहोत. दे आर, ते आहेत. बघा हे असं झालं. कोण आहेत ते, स्वतः काहीतरी असतील, आहेत नाही का, ह्याच्यात काम नाही येत, ते करत आहेत असं येत नाही, नुसतं ते स्वतः आहेत. पुढे बघा अनुज, अनुज एक आहे, मग एक असेल तर त्यासोबत घेतो आपण इज. मग काय झालं, अनुज इज, अनुज आहे. पुढे बघा अनुज अँड आरुष, अनुज आणि आरुष दोन झाले, मोर दॅन वन झाले, मग त्याच्या बरोबर येणार आर.
मग काय झालं, अनुज अँड आरुष आर. नेक्स्ट डॉक्टर. डॉक्टर इज अ सिंगुलर सब्जेक्ट. सिंगुलर असेल, एक असेल तर एकासोबत काय घेतो आपण, इज. डॉक्टर इज, डॉक्टर आहे. काय आहे ते पुढे बघा, क्वालिटी प्लेस प्रोफेशन आपण घेऊया. मग बघा आपलं स्ट्रक्चर काय, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस. मग पहिले सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट लिहिलं, सब्जेक्ट नाउन प्रोनाउन लिहिली. पुढे काय असतं, हेल्पिंग वर्ब. मग आपण हेल्पिंग वर्ब घेतली सब्जेक्टच्या अकॉर्डिंग. सब्जेक्ट सिंगुलर असेल तर इज आणि प्लुरल असेल तर आर घेतलं. आता पुढे बघा समथिंग. मग समथिंगच्या तिथे काय येतं, तर क्वालिटी येईल, या तो प्लेस येईल, या तो प्रोफेशन येईल. मग बघा आय एम एकतर क्वालिटी असणार. क्वालिटी काय आहे, आय एम स्मार्ट बॉय. बघा झालं का नाही आपलं सेंटेन्स. करता स्वतः काहीतरी आहे, काय तो करता स्मार्ट आहे. काम आलं का, नाही आलं. मीन्स टू बीच्या सेंटेन्स मध्ये काम नसतं, वर्ब अब्सेंट असतं. मग बघा क्वालिटी येणार, आय एम स्मार्ट बॉय. आय एम स्मार्ट बॉय, क्वालिटी झाली बघा. पुढे बघा ही इज, किंवा आपण प्लेस पण सांगू, आय एम इन द क्लासरूम, आपलं जागा दाखवायलो. प्रोफेशन, प्रोफेशन काय, आय एम टीचर, आय एम डॉक्टर, आय एम इंजिनियर. प्रोफेशन आय एम सोल्जर, प्रोफेशन झालं. पुढे बघा ही इज, आपण आता क्वालिटी झाली, इकडे प्लेस घेऊ. ही इज कुठे येतो, ही इज आउट ऑफ सिटी, तो सिटीच्या बाहेर आहे. ही इज आउट ऑफ सिटी, आपण काय दाखवलं इथं, प्लेस दाखवलं. ही इज आउट ऑफ सिटी, काम नाही आलं बघा, नुसतं प्लेस दाखवलं. आता सी इज, ती ती आहे, कशी आहे, कोण आहे, प्रोफेशन सांगा, कोण आहे ती, सी इज कोण आहे, नर्स. ती कोण आहे, नर्स आहे. सी इज नर्स. ओके. देन इट इज, इट वापरतो नॉन लिव्हिंगला. मग इट इज बोर्ड, इट इज पेन, इट इज फॅन, इट इज मोबाईल. ओके. काय घेणार मग आपण, सिंपल, इट इज पेन. मग खूप सिंपल सिंपल सेंटेन्स घेणार आहे. देन बघा यू आर, तू किंवा तुम्ही आहात. एकतर क्वालिटी येईल, प्रोफेशन येईल किंवा प्लेस येणार. मग यू आर, कोण आहेत तुम्ही, कोण आहात तुम्ही, यू आर, कोण आहात, यू आर, यू आर डॉक्टर, तू डॉक्टर आहेस. दोन वी आर, आपण कोण आहोत, आम्ही आहोत. आपण कोण आहोत, वी आर फ्युचर ऑफ इंडिया, आपण कोण आहोत, भारताचं भविष्य आहोत. फ्युचर ऑफ इंडिया, वी आर फ्युचर ऑफ इंडिया. देन बघा इकडे काय आलं, देन दे आर, ते आहेत. एखादं प्लेस सांगू, दे आर, कुठं आहेत बरं ते, दे आर इन द गार्डन, ते गार्डन मध्ये आहेत. दे आर इन द गार्डन, इन द गार्डन. नेक्स्ट बघा अनुज इज, अनुज कोण आहे, अनुज एखादी क्वालिटी घेऊया आपण. अनुज इज नॉटी बॉय, अनुज कोण आहे, नॉटी, खोडकर मुलगा आहे, नॉटी बॉय, नॉटी बॉय. नेक्स्ट अनुज अँड आरुषार, हे दोघं कोण आहे, फ्रेंड्स, ते दोघं मित्र आहेत, फ्रेंड्स, फ्रेंड्स आहेत दोघं. ओके. अनुज अँड आरुषार फ्रेंड्स. आता नेक्स्ट डॉक्टर. डॉक्टर कसा आहे बरं, श्रीमंत आहे नाही का, क्वालिटी झाली त्याची एक नाही का ऍडजेक्टिव्ह. डॉक्टर इज रिच, डॉक्टर इज रिच. तर बघा अशा प्रकारे आपण टू बी एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. पहिले आपण त्याचे प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी काय असतं, त्याच्यात काय सांगतात, तर क्वालिटी, प्लेस आणि प्रोफेशन सांगतात. त्याच्यानंतर डेफिनेशन पाहिली काय असते, सब्जेक्ट इज समथिंग, आपण हे बेसिक वर्ड ऑर्डर वरून डेफिनेशन फॉर्म केलेली. काय असते, करता स्वतः काहीतरी आहे, याच्यात वर्ब अब्सेंट असतो. वर्ब आलं की समजायचं हे टू बीचं सेंटेन्स नाही, ते टू डू मध्ये. पुढे हेल्पिंग वर्ब एम इज आर, एम घेतो आय सोबत, इज घेतो सिंगुलर, आर घेतो प्लुरल सोबत. आणि बघा मग ते आपण कुठल्या सोबत कुठलं हेल्पिंग वर्ब घेतो ते पाहिलं, कुठल्या सब्जेक्ट बरोबर कुठलं येतं. देन आपण स्ट्रक्चर बघितलं, काय असतं, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस समथिंग. बघा मग सब्जेक्ट कोण असतो, एक तर नाउन असेल और प्रोनाउन असेल, मग आपण, आणि पुढे काय असतं, समथिंग म्हणजे काहीतरी, त्या जागेवर एकतर क्वालिटी येईल की प्लेस येईल किंवा प्रोफेशन येईल. आणि मग आपण हे जे डेफिनेशन स्ट्रक्चर बनवलं ह्याच्यानुसार काही एक्झाम्पल घेतली. तर बघा हे अशीच आपण सिरीज बनवत आहोत. याच्यानंतर आपण टू बी पास्ट बनवणार आहेत, टू बी फ्युचर वरती एक व्हिडिओ बनवणार आहेत, नंतर टू हॅव स्टार्ट करणार आहेत, त्याच्यानंतर टू डू बघणार आहोत. आणि याच्या अगोदर पण आपण सर्व बऱ्यापैकी सर्व पार्ट ऑफ स्पीच कव्हर केले. तर टू बी, टू हॅव आणि टू डू मध्ये डिफरन्स काय असतो हे आपण एक लेक्चर बनवलेलं आहे. तर अगोदर ते व्हिडिओ पहा, नंतर ही सिरीज आपण अशीच
पुढे फॉलो करणार आहोत.